सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय नव का? हसलंच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलोय परत एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आदर्श गाव थुकरटवाडी मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर आता वेळ झालेली आहे थुकरटवाडी मधल्या कलाकारांकडे जाण्याची. तत्पूर्वी आपण या मंचावरती खरं तर स्वागत करणार आहोत. आज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायातले दिग्गज या मंचावरती आलेले आहेत. जोरदार टाळ्या सगळ्या वारकऱ्यांसाठी झाल्या पाहिजेत, जे आज ती वारी घेऊन इथं आले. हसण्याची वारी घेऊन आम्ही चाललोय गेले 3.5 पावणे 4 वर्ष, आणि त्या वारीत आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी खरे वारकरी आले. मला वाटतं खूप मोठा आशीर्वाद आज आमच्या मंचाला तुमच्यामुळे मिळाला. तुमचं स्वागत. तुम्ही आनंद सगळ्यांना देता. आज घडीभर आनंद आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल. आज या मंचावरती नैनाताई आलेल्या आहेत आणि संगीत रंगभूमी तुम्ही गाजवलेली आहे. आजही जेव्हा जेव्हा संगीत नाटकाचे प्रयोग होतात त्यांच्या नावाचा उल्लेख होतो. आमच्या थुकरटवाडीकरांनी ठरवलं की तुमच्यासमोर एक संगीत नाटकच सादर करूया. फारच मोठं धाडस करणार आहेत आता. तर कसं आहे, आमची थुकरटवाडीतली साधी सुधी माणसं आहेत, त्यांना फार काय कळणार आहे. नाटक आत्ता कळायला लागलं, पण संगीत नाटकाला डायरेक्ट हात घातलेला आहे. तर आतापर्यंत अनेक विषयांची नाटकं आपण पाहिली, तसंच या ठिकाणी ते सादर करतायत तुफान खतरनाक नाटक संगीत शोले. तर या कार्यक्रमासाठी मी सगळ्या कलाकारांना विनंती करणार आहे, कृपया आपण समोर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. नमस्कार नमस्कार. हॅलो हॅलो. थोडा सायलेंट मध्ये या. नाही, गावात सगळी तयारी केली ना. संगीत नाटक ना, तेच आपण ह्या वर्षीच्या सोमन बाबाच्या जत्रेत संगीत नाटकच करायचं ठरवलेलं. नाही बाबा, आपण वेगळं काहीतरी करायचं म्हणून. अरे बाळूसाहेब नमस्कार. ठेवा. नमस्कार. आपण विराजमान स्थान आपण. तर सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आपल्या गुलकंद केबल नेटवर्कवरती. तुम्ही मला बघितलेलाच असेल, मी सदानंद बुच्ची, आणि आज अत्यंत मोठी मोठी माणसं नाटक क्षेत्रातले या ठिकाणी आलेले आहेत. थिएटरातली नाटक थिएटरातली माणसं या ठिकाणी आलेली आहेत, आणि मला अत्यंत आनंद होतो की या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही काहीतरी या ठिकाणी सादर करू इच्छितो. आज भलताच खर्च आम्ही केलेला आहे आणि भलत्याच गोष्टी केलेल्या आहेत. तर त्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत. यार हे काय? अरे तुला कॉर्डलेस म्हणलं, तू वायरच कापली सरळ. अशी बेअक्कल तरुण. तर मंडळी, आज मी एक वेगळा प्रयत्न केलेला आहे. सोमन बाबाच्या जत्रेमध्ये आतापर्यंत तमाशा होत होता, आतापर्यंत ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम झाले, पण म्हणलं आपण काहीतरी वेगळं देणं लागतो समाजाला. आणि म्हणूनच बंटी शेठ होते, बंटी शेठचं आमचं एकदा बोलणं झालं की बाबा काय नवीन करता येईल आपल्या गावामध्ये. मी बंटी शेठला म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका बंटी शेठ, आपली संस्कृती जपण्यासाठी आपण एक नाटक आणूया गावामध्ये. आणि बंटी शेठने पुढाकार घेतला. ते म्हणले संगीत नाटक झालं पाहिजे. म्हणलं डन. ऍक्च्युली मला गावातला गजेंद्र आहिरे असंच म्हणलं जातं. अत्यंत कमी वेळामध्ये स्क्रिप्ट तयार करणे, अत्यंत कमी टायमिंग मध्ये आपले पिक्चर कंप्लीट करणे, याच्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. माझाही सेम आहे. मी रात्री स्क्रिप्ट तयार केलं, कॉन्फिडन्स नव्हता म्हणून हातातच ठेवलंय वाचायला. पण असं असलं पाहिजे मंडळी, कारण इन्स्टंट मधली मजा काहीतरी औरच असते. सरांना सुद्धा ते मान्य असेल. इन्स्टंट मधली मजा. तुम्हाला वाटेल की बाबा नाटकच का, तर मला सांगायला आवडेल नाही ना ताईंना, सरांना आणि सगळ्यांनाच की आमच्या गावाला या थुकरटवाडीला सुद्धा नाटकांची परंपरा आहे सर. नाटकांचा इतिहास आहे. नटसम्राट नाटक सगळ्यांनी बघितलं, एवढं गाजलेलं नाटक. त्या नटसम्राट नाटकासाठी लागलेला टेम्पो आमच्या गावातला होता सर. कट्यार काळजात घुसली, त्याच्यात नंतर त्याचा पिक्चर आला कट्यार काळजात घुसली मधल्या खान साहेबांची पानं आमच्या पानपट्टीतनं जायची सर.
आमच्या पानपट्टीतला बाळू म्हणला पानखाना साहेब, तेव्हापासून ते नाव पडलं पानखा साहेब. एवढंच काय, संगीत मत्स्यगंधा नाटकामध्ये जे फिश वापरले होते ते पण आपल्याच गावातले होते. हा सिरियसली, संगीत मत्स्यगंधा हे तुझ्याचसाठी होतं, कारण हे तूच वापरते म्हणून. चला, कुणाला तरी हा विनोद आवडला. आता संगीत नाटक म्हणलं की म्युझिक आलंच. म्युझिक शिवाय तर संगीत नाटक होऊ शकत नाही. मी 3 रात्र जागलो सर हे नाटक तयार करण्यासाठी. मी स्वतः दिग्दर्शन केलेलं आहे गजेंद्र रायगड. 3 रात्र मी हे नाटक, हा मी त्यांना आता गुरुच मानलंय ना. 3 रात्र जागून आपण हे नाटक बसवलेलं आहे सर. सगळं रेडी आहे, फक्त म्युझिक राहिले. त्याला म्हणलं आता टाक. पण तू म्युझिकवाले माणसं आहे, कुठले आणले रे, मला काय कळण झाले. आणलेत ना, एक आहे तुमच्या समोर. अच्छा, नमस्कार. नमस्कार. आपण कुठले? पुणे. दुसरे नाही काय कुठले मिळाले? तर संगीत नाटक म्हणल्या पुण्याची जाणार ना लोक. काय राव तुम्ही? तुमचं म्हणणं करे. एक मिनिट. हॅलो, मी संगीतकार तालयोगी तुषार देवळ बोलतोय. काय बोलला तू आता? संगीतकार तालयोगी तुषार देवळ. तुम्ही प्रिंट चेक करा, ह्यात फक्त तुषार देवल लिहिलेलं आहे. हे संगीतकार तालयोगी कुठलं घातलं रे मध्ये? मी ओळख करून देतो. हा माझा लहान भाऊ, हा माझा मोठा भाऊ, ही माझी मिसेस, ही मेवणी, हा बाजूवाला, आणि अजून सगळे बसलेत ते तिकडे सगळे बाजूवाले. त्यांनी मला इकडे येण्यासाठी मदत केली आणि त्याबद्दल सगळ्यांचा आभारी. नाव घे, उखाण घे, उखाण. नाही, राहू दे, राहू दे. आणा पैठणी आणा, आणा पैठणी आणा. काय होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू आहे? हे माझे मेवणे ते माझे पाहुणे, त्यांनी मदत केली नाही. वहिनी घ्या हुकाना, सगळे घरदार घेऊन आला तुम्ही तर इथं आज. असू नये वहिनी, सॉरी, पण काय असं ह्याला बोलावंच लागतं, त्याशिवाय ते सुधारणार नाही. हे बघा, हा मी माझा अपमान समजतो. मग काय करू मी? इथून निघून जाईन. प्रोडक्शन पुढच्या वेळेला दुसरा मागवा. नाही, मी इथेच थांबणार आहे, इथेच थांबणार आहे. बघा कॉन्फिडन्स. तर मंडळी, आता आपण संगीत नाटकाला सुरुवात करूया. आणि या ठिकाणी आपण आमंत्रित करूया त्या सूत्रधाराला, जो सूत्रधार हे नाटक पुढे घेऊन जाणार आहे. सूत्रधार. हा, आलो 1 मिनिट. हे जरा पॅन्ट बसत नाही, नाडी बसत नाही आम्हाला. सूत्रधार रेडी आहेत आणि येत आहेत सूत्रधार. सूत्रधार हा, कुठं होतात? धार मारत होतो शब्दांना धार मारत होतो. असं शब्दांना. बोला, असं बोला. अल्पमती मी बालक नेणे, काव्यशास्त्र व्युत्पत्ती, रसिक जन हो माझे बोबडे, बोल धरा चित्ती. वन मोर, एक अजून टाक, एक अजून टाक. थांबा. त्यांना आवडलं हे अल्पमती बालक. हे घ्या. परत घ्या म्हणतात ते. हे घ्या. अल्पमती मी बालक नेणे, काव्यशास्त्र व्युत्पत्ती, रसिक जन हो माझे बोबडे, बोल धरा चित्ती. काढा. पण टी शर्टला आवडलं त्याबद्दल त्यांच्याकडून हे बक्षीस स्वरूपात तुम्हाला ठेवा. हे आमच्या गावाची परंपरा आहे, आवडलं की तिकडे इन्स्टंट. बंटी बसा.